नमस्कार, मिमीज मिल्समध्ये आपलं स्वागत आहे आणि आज टिफिन सिरीजमधला आहे चौथा एपिसोड. तर त्यासाठी आपण बनवणार आहोत केळी आणि गव्हाचे पॅनकेक. तर पॅनकेक बनवायला इथे घेतलं आहे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ, एक केळी. तर सर्वात आधी आपण केळीचे साल काढून घेऊयात आणि केळी स्मॅश करून घ्यायची आहे. केळीचं साल काढून झालेलं आहे आणि आता आपण फॉर्कच्या मदतीने केळी स्मॅश करून घ्यायची आहे. कुठेही जाड राहता कामा नये, त्यामुळे आपण केळी व्यवस्थित स्मॅश करून घेऊया. इथे बघा, या पद्धतीने स्मॅश करायची आहे केळी, कारण गव्हाचे पीठ आणि केळी गुठळ्या होऊ नये, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्मॅश करायची आहे. केळी स्मॅश करून झालेली आहे. तर आता आपण एका पातेल्यामध्ये टाकूया हे गव्हाचं पीठ. आता आपण ह्याच्यामध्ये पिठामध्ये केळी टाकून घेऊया. स्मॅश केलेली केळी टाकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे साखर. साखर ही ऑप्शनल आहे. तुम्हाला साखर नसेल टाकायची तर तुम्ही ह्याच्यामध्ये मध टाकू शकता. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून एक स्मूथ बॅटर बनवायचं आहे पॅनकेक बनवण्यासाठी. तर इथे मी आता व्यवस्थित बॅटर बनवून घेणार आहे. दूध एकत्रच नका टाकू, थोडं थोडं करून तुम्ही ह्याच्यामध्ये दूध घालू शकता आणि असं फिरवून घ्यायचं आहे. एक स्मूथ बॅटर बनवून घेऊया आपण. इथे आपलं बॅटर तर रेडी आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा इलायची पावडर. इलायची पावडर टाकून झाल्यानंतर परत एकदा फिरवून घेऊ आपण. इथे बघा, एक मस्त बॅटर असं तयार झालेलं आहे. आता आपण पॅनकेक बनवायला घेऊयात. गॅस चालू केलेला आहे. आता त्याच्यावर ठेवायचा आहे पॅन. पॅनकेक बनवायला इथे आपल्याला नॉनस्टिक पॅन लागणार आहे. तर आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यानंतर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पॅनला आणि पॅन गरम झाला की आपण त्याच्यावर तूप असं पसरवून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण छोटे छोटे पॅनकेक बनवून घेऊया. तर ह्या प्रकारे आपल्याला असे छोटे छोटे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत. एका साईडने 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर ते आपण दुसऱ्या साईडने पलटी करून भाजून घ्यायचं आहे. आपल्याला मीडियम फ्लेमवरच पॅनकेक भाजून घ्यायचे आहेत. इथे बघा, एका साईडने भाजून झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया.
हे बघा, एका साईडने भाजून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. कुठेही कच्चं राहता कामा नये. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. असेच आपल्याला आणखी पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत. थोडंसं तूप पॅनला लावायचं आणि मस्त असे पॅनकेक, छोटे छोटे पॅनकेक असे पसरून घ्यायचे आहेत आणि मस्त भाजून घ्यायचे आहेत. आता एका साईडने भाजून झालं, ह्याला पण आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. तर इथे आपले मऊ आणि लुसलुशीत असे गहू आणि केळीपासून बनवलेले पॅनकेक रेडी आहेत. मुलांच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पौष्टिक पॅनकेक्स आहेत. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.